Hello friends, last period we have seen a paragraph of an epitome of courage, page number 62 to 63, first paragraph. Stephen says that muscle of the body. Stephen says that even as a child is a muscle coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Nor was he inclined toward the sports. Nevertheless, the disease came as a bolt from the blue. आपण पाठीमागे पाहिलं होतं की नॉर वॉज ही इन्क्लाइंड टू अ स्पोर्ट्स, त्यांना खेळाची आवड नव्हती. आणि त्याबरोबर नेव्हरदलेस द डिसीज केम अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू बघितलं आपण करता अर्थ अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज. धक्कादायक घटना अशी होती की दी डिसीज बघा की अशा प्रकारचा डिसीज म्हणजे पूर्वी आसपास देखील काही लोक म्हणजे पाहिलं नसेल अशा प्रकारचा हा डिसीज त्या ठिकाणी त्यांना जायला होता. हे आपण याच्यावरती माहिती पाहिले. नाव नेक्स्ट पॅराग्राफ. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द prognosis was bad and the doctors said that could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane White. Hawking says that ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. This he says us because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. How much time he had left on this planet? Very uncertain. तर या भूतलावर अशा प्रकारे ही घटना अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे न घडणे थोडक्यात अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घटना घडत होती. ठीक आहे. हाऊ मच टाइम ही हॅड लिव्ड ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. एक अशी धक्कादायक घटना त्या ठिकाणी या भूतलावर पहिल्यांदाच घडत होती. त्याची शाश्वती कोणी देऊ शकत नव्हतं. द प्रोग्नोसिस दिला बघा. प्रोग्नोसिस बघा. प्रोग्नोसिस त्या साईडला उजव्या साईडला थोडी. फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन म्हणजे थोडक्यात काय रोगांचं पूर्वनिदान. रोगांचे काय थोडक्यात पूर्वनिदान. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. त्या रोगाचं पूर्वनिदान खूपच वाईट होतं. अँड डॉक्टर सेड they could not do such. तर त्या बाबतीत डॉक्टरांनी सांगितलं की ते डॉक्टर काही करू शकत नव्हते. अनडाउंटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. आणि अनडाउंटेड म्हणजे खचून न जाता खचून न जाता स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू द रिसर्च. बघा आपण कितीतरी लोक घाबरले असते की आता असं काय करायचं. स्वतः घरातील व्यक्ती स्वतः तो पेशंट. बट बघा स्टीफन इज अ पेशंट ऑफ सच टाईप ऑफ द डिसीज. अशा प्रकारच्या रोगाचा स्टीफन एक तर रुग्ण होते. पण ही ऑल्सो नॉट फिअर और नॉट फायटन. ते न घाबरले नव्हते. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू द रिसर्च. की त्यांनी मात्र ठरवलं की आता आपलं जे संशोधनाचं कार्य आहे
त्यांनी पुढे कंटिन्यू केलं, सतत पुढे चालत ठेवलं. अँड इवन गॉट एंगेज टू जेन वाईल्ड, आणि जेन वाईल्ड नावाची या मुलीशी त्यांचं एंगेजमेंट म्हणजे नियोजित त्यांनी काही त्यांच्या पत्नी ठरवली. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage. पण असं वाटतं की या बाबतीमध्ये असं सांगणं खरं तर उद्योजक वाटेल किंवा उपरोधिक वाटेल असं ते म्हणतात. ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट, त्यांनी उलट त्यांचं जीवन अतिशय आनंदाने जगायला सुरुवात केली. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग फॉर the moment and continue his doctoral research work with the renewable. अतिशय जोमाने नवीन जोमाने त्यांनी काय केलं, त्यांच्या डॉक्टरेट संशोधनाचं कार्य त्यांनी पुढं चालू ठेवलं. नेक्स्ट पॅराग्राफ. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्क इट्स मे इन टू स्टेपन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. To get his PhD by this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. The study of black holes sparked his imagination with bright ideas. He made many epoch-making statements and that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented that what is known as a Lie algebra. In the meanwhile, दरम्यानच्या काळामध्ये काय झालं बघा, the disease worked its way into Stephen's body and him disabled. ते त्यांचं डॉक्टरेट या संशोधनाचं काम त्यांनी अतिशय जोमात सुरुवात केली. त्या काळातच काय झालं तर द डिसीज, तो नवीन प्रकारचा जो रोग होता, त्या रोगाने काय केलं, स्टीफन यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे शिरकाव केला. अँड ही लेफ्ट डिसेबल्ड, थोडक्यात ते अपंग झाले. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. तरी सुद्धा बघा, ही डिसेबल्ड yet Stephen Hawking began studying the concept of the black holes. Black holes म्हणजे कृष्ण विवर. ब्लॅक होल्स कृष्ण विवर, त्याला मराठीमध्ये कृष्ण विवर. स्टीफन हॉकिंगने काय केलं, कृष्ण विवरवरती कृष्ण विवर या संकल्पनेविषयी अभ्यासाला सुरुवात केली. टू गेट हिज PhD बाय दिस टाइम. त्यावेळी त्यांना जे PhD या संशोधनासाठी टू गेट हिज PhD फॉर PhD, तर PhD या संशोधनासाठी त्यांनी ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर. कन्फाइंडचा अर्थ दिला बघा, तर थोडक्यात पुढे मर्यादेने लिमिटेड. ही वॉज लिमिटेड टू अ व्हीलचेअर अँड ही वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स as well as a speech. Stephen Hawking to a wheelchair, that means he become control on his body. त्यांच्या शरीरावरती थोडंसं कंट्रोल मर्यादा आली, कारण त्याला व्हीलचेअरने जकडले गेले होते. आणि म्हणून ही वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. त्यांचा विशेषतः त्यांचं हातावरील आणि जे वाणी, स्पीच बोलणे, वाणी म्हणून आपण मराठीमध्ये, तर हातावरील आणि वाणीवरील किंवा बोलण्यावर त्याचं काय झालं, थोडक्यात पूर्णपणे त्यांचं झपाट्यानं नियंत्रण आलं.
तेव्हा ते कंट्रोलमध्ये आलं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि त्यांच्या या कृष्णविवरच्या अभ्यासाने काय झालं, उलट त्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारे, स्पार्क धुमारे फुटणे, तर त्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारे त्या ठिकाणी ब्राईट आयडियाज, जे तेजस्वी ज्या काही कल्पना होत्या त्या कल्पना त्यांचं काय झालं, धुमारे, कल्पनाशक्तीचे धुमारे फुटले. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट्स. इपोच मेकिंग तर ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ऑफ पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाइम, प्रकार युग परिवर्तक. ही मेड मेनी एपोच मेकिंग स्टेटमेंट, त्यांनी एक युग परिवर्तक अशा प्रकारचे विधाने केली. दॅट शुक इस्टॅब्लिश्ड थेरीज, की ज्या पूर्वीच्या काय गोष्टी चाललेल्या होत्या त्याविषयी थोडक्यात त्यांचं युगप्रवर्तक अशा प्रकारचं वक्तव्य होतं. कारण का सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. कारण पूर्वीच्या शास्त्रज्ञांचा असा विचार होता की विश्व एक बनलेलं आहे, बिगॅन विथ बिग बँग, प्रचंड विस्फोटाने. बिग बँगचा अर्थ प्रचंड विस्फोट. हे जग जे आहे ते विश्व, युनिवर्स जे आहे, जग आहे, विश्व जे आहे, युनिवर्स म्हणजे वर्ल्ड, जग हे एका प्रचंड विस्फोटाने बनलेलं आहे असावं असा त्यांचा विश्वास होता. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि म्हणूनच स्टीफन हॉकिंगने एक नवीन शोध काढला, नवीन शोध लावणे. तर लाय अल्जेब्रा या नवीन शोधानं थोडक्यात या बिग बँग किंवा विश्वाची जी सुरुवात बिग बँग झाली आहे याविषयी लाय अल्जेब्रा या नवीन गोष्टीवर त्यांनी शोध लावला. नेक्स्ट पॅराग्राफ. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, सेव फिंगर अँड विथ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. बघा, दो कन्फाइंड, जरी कन्फाइंड म्हणजे जखडले, जर कन्फाइंड टू व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, सेव फिंगर विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. जरी त्याचे शरीर पूर्णपणे बॉडी त्या ह्याला व्हीलचेअरला जरी जखडले गेले असले तरी सुद्धा त्यांचं जे कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचे त्यांना पुढे त्यांचे विचार स्पष्ट करण्यासाठी, विचार वाढवण्यासाठी कॉम्प्युटर किंवा संगणकाची मदत झाली. डॉक्टर हॉकिंग इज ॲन अथॉरिटी ऑफ अ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. बघा, डॉक्टर हॉकिंग इज अथॉरिटी, डॉक्टर हॉकिंग एक अधिकारी होते कशाबद्दल, तर ॲज अ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स, तर विज्ञानाच्या गहन विषयाविषयी ते एक अधिकारी होते. मला काय करतो, विज्ञानाचा एक विषय, सायन्स, सब्जेक्ट ऑफ सायन्स, सायन्सचा विषयाबद्दल, सायन्सच्या विषयाविषयी त्यांचं जे गहन अशा प्रकारचं अभ्यास त्यांचा होता, थोडक्यात ते त्याच्या प्रकारचं प्रभुत्व होतं. न्यूमरस honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society. बघा, तर न्यूमरस ऑनररी, तर असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या. बघा, न्यूमरस म्हणजे असंख्य, न्यूमरस ऑनररी म्हणजे मानद. डॉक्टर स्टीफन हॉकिंगला असंख्य अशा प्रकारच्या मानद डॉक्टरेट पदव्या होत्या. त्याबरोबरच अवॉर्ड्स हॅव बीन ऑन हिम, त्यांना बरेचसे पुरस्कार देखील त्या ठिकाणी त्यांना बहाल करण्यात आलेले होते. ही इज अ फेलो, ते एक फेलो होते ऑफ द रॉयल सोसायटी. तर रॉयल सोसायटीचे ते एक फेलो होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण राहायला बघा, आपण पुढच्या तासाला पाहूया.